विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। 3 तारखेला आपल्याला फिजिक्सचा पेपर द्यायचा आहे, हे आपण अगोदरच डिसाइड केलंय। पण मला ना वेव्ह ऑप्टिक्स, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोस्टॅटिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, थर्मोडायनामिक्स काहीही जमत नाहीये। काही जमत नाही, मला ते टॉपिक करूच वाटत नाहीत किंवा मला त्यातलं काहीही येत नाहीये असं एका दुसऱ्या नाही हजारो मुलांचं म्हणणं आहे। हे जमतच नाहीये टॉपिक, इंटरेस्टच येत नाही, काय करू ते समजतच नाहीये। आज 31 तारीख आहे ना, मग 31 तारीख आहे आपल्याकडे पूर्ण दिवस, 1 तारीख आणि 2 तारीख 3 दिवस आहेत। 3 दिवसात हे टॉपिक संपवले आपण। माझ्या बरोबर तुम्ही जर केलं, मी सांगेल त्याप्रमाणे केलं तर काय होईल, काय होईल ते मी तुम्हाला सांगतो। ह्या सगळ्या टॉपिकचं वेटेज मिळून 34 मार्क्स आहे। हा आहे ना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 6 मार्काला आहे, बाकी सगळे 7 मार्काचे आहेत। 7 मार्क ज्याला वेटेज आहे ना त्याच्यावरचं न्यूमेरिकल येतच, आणि मी तुम्हाला या 3 दिवसात न्यूमेरिकलमध्ये एक्सपर्ट करतो। मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हा आहे ना, हे जे न्यूमेरिकल सगळ्यात सोपे आहेत, विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण त्याचेच न्यूमेरिकल सगळ्यात सोपे आहेत। मग सुरुवात तर केली पाहिजे ना। आता मी तुम्हाला सांगतो, प्लीज हे सगळे टॉपिक ना मला माझ्या पद्धतीने घेऊ देत। मी जे क्वेश्चन देतोय ना ते तुम्ही करायचे, ओके, मी सांगतो तेच करायचं आहे, ओके, आणि ते परीक्षेत याचे चान्सेस पण खूप 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 आहेत, लक्षात घ्या, ओके। मग सुरुवात करूया आपण। मला सांगा, कोणत्याही ऑब्जेक्ट, बरं ह्या व्हिडिओला आपण पार्ट 1 म्हणूया बरं का, हे जे टॉपिक्स तयार करायचे आहेत ना याचा पार्ट 1 हा आहे बरं का, मग पार्ट 2 पार्ट 3 पुढच्या 3 दिवसात मग होऊ देत किती पण पार्ट, पण हेच टॉपिक अगोदर कंप्लीट करूया। मी तुम्हाला फिजिक्स प्रोव्हाइड करतोय, याचा अर्थ तुम्ही बाकीचे टॉपिक करायचे नाहीत का, सब्जेक्ट करायचे, ते तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करा बरं का, पण मी देतोय ते मात्र कंपल्सरी व्हायलाच पाहिजे। सुरुवात करूया। कोणताही ऑब्जेक्ट असू दे त्याचं वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतं, क्लिअर। वेटचा फॉर्म्युला आहे mg, m म्हणजे मास आणि g म्हणजे कोण, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। लिहूया आपण की वेटचा फॉर्म्युला आहे mg, m म्हणजे कोण, मास। मग 5th स्टँडर्डमध्ये 6th स्टँडर्डमध्ये आपल्याला डेन्सिटी कन्सेप्ट झाले। मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम। मग डेन्सिटीचा फॉर्म्युला जर मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर मासचा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मग व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी, हे झालं की नाही डाऊनवर्ड फोर्स। आता हा जो व्हॉल्यूम आहे तो त्या ऑब्जेक्टच्या शेपवर डिपेंड आहे। स्पेरिकल ऑब्जेक्ट जर असेल, कोणता ऑब्जेक्ट असेल, स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल तर स्पियरचा व्हॉल्यूम काय येणार आहे, 4/3 पाय आर क्यूब। सिलेंड्रिकल असेल तर काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर एच। बरं, सिलेंडर असेल म्हणजे असं असणार ना, ठीक आहे। आता पाय आर स्क्वेअर म्हणजे हा खालचा एरिया इंटू एच, म्हणजे ए इंटू एच सुद्धा आपण व्हॉल्यूम म्हणून घेऊ शकतो, ओके। 8वीला ना गेल्या सेमेस्टरमध्ये मी शिकवलं होतं थ्रस्ट म्हणजे फोर्स, प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया। आणि कुठल्याही ऑब्जेक्टचं वेट जो असतो ना तो वेट म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असतो, लक्षात घ्या। कळालं एवढं? मग आता पहिला प्रश्न आपण आजचा करणार आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू लिक्विड कॉलम। पुस्तकातला पेज नंबर नंतर सांगतो बरं का, पण बघा लिक्विड कॉलम ना, मग मी काय करतोय, फिगर ड्रॉ करताना, ठीक आहे, हे लिक्विड आहे आणि इथे मी जर असं सिलेंडर दाखवतो बरं का, ऍक्च्युली मग मला हे पण 3 डायमेन्शनल काढलं पाहिजे, पण काय एवढा फरक पडणार नाही बरं का। ही ह्या लिक्विड कॉलमची हाईट आहे म्हणूया आपण, आणि हा त्याचा एरिया आहे। बरं, या लिक्विड कॉलममुळं नक्की किती प्रेशर ऍक्ट होत आहे तुम्हाला काढायचं आहे। पेज नंबर तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही देखील पुस्तकात ते पेज नंबर काढा आणि तुम्ही देखील तिथं समजून घ्या। प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम पेज नंबर 28, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम पेज नंबर 28, पहिला प्रश्न आहे आपलं, लक्षात घ्या। मग मी तुम्हाला सांगतो, आपण थेरॉटिकल उत्तराला सुरुवात करताना नेहमी कन्सिडर हा शब्द वापरा। कन्सिडर अ लिक्विड कॉलम as shown in above figure, संपलं, सेंटेन्स सिंपल एकदम। कन्सिडर लिक्विड कॉलम as shown in above figure, ओके। त्याच्यानंतर मी लेट लिहिणार आहे। ए म्हणजे कोण, क्रॉस सेक्शनल एरिया त्या सिलेंडरचा, एच म्हणजे काय, हाईट ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ लिक्विड कॉलम म्हणा, एच म्हणजे काय, हाईट ऑफ द लिक्विड कॉलम म्हणा, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एम म्हणजे मास ऑफ लिक्विड कॉलम, एवढं सगळं लिहा।
हे सगळं लिहिल्यानंतर वी नो दॅट म्हणायचं. वी नो दॅट द डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग किंवा प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम इज ड्यू टू इट्स वेट विच ॲक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. एवढं सेंटेन्स लिहा, नाही तर नुसतं वी नो दॅट म्हणा तरी काही हरकत नाही. मग आता एक्सप्रेशनचा पार्ट. प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. पण फोर्सचा फॉर्म्युला काय? mg अपॉन एरिया. मासचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? ए इंटू एच रो जी अपॉन एरिया. एरियाला एरिया काय होणार? कॅन्सल. एच रो जी. आलं का प्रेशरचा फॉर्म्युला? दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर अ प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके, आता मी स्टार्टलाच एक्झाम्पल 2.2 विथ सोल्युशन फोटो शेअर केलाय, तो बघा. विथ सोल्युशन फोटो आहे तुमच्या समोर. एक्झाम्पल 2.2 पेज नंबर 28 वरचं. A swimmer is swimming in a swimming pool at a 6 meter below the surface of the water. म्हणजे स्विमर समजा इथं आहे, मग त्याच्यावरचं जेवढं काही 6 मीटर आहे ना तो लिक्विड कॉलम आहे जो त्याच्यावर प्रेशर ऍक्ट करणार आहे. म्हणजे एच ची व्हॅल्यू 6 मीटर दिले. ओके, कॅल्क्युलेट द प्रेशर ड्यू टू वॉटर अबव म्हणलंय त्यांनी. डेन्सिटी रो दिले, जी ची व्हॅल्यू 9.8 दिले. प्रेशरचा फॉर्म्युला काय? एच रो जी. मग तुम्ही त्या सोल्युशनमध्ये बघा की एच ची व्हॅल्यू 6 SI मिनिटमध्ये, रोची व्हॅल्यू 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब दिले. डेन्सिटी 9.8. 9.8ला फक्त 6 न मल्टिप्लाय करा, इंटू 10⁻³ लिहा तरी चालेल. मग 5.88 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फिनिश प्रॉब्लेम. मग पहिला क्वेश्चन आपण जो घेतला तो होता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता रिवाइज करा बघू थोडंसं. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे काय? वेट, जे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतं. वेटचा फॉर्म्युला काय? mg. m म्हणजे कोण? मास. त्याचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम सिलेंडरचं काय? एरिया इंटू एच. एरियाला एरिया काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग आता क्वेश्चन नंबर 1 आपला झाला, तो आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. क्वेश्चन नंबर 2 कोणता घेऊया? तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी काय सांगतोय बघा की तुम्ही काय करा माहिती आहे का की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कॅपिलॅरिटी हे जर 2 प्रश्न फिनिश करा. हे येण्याचे चान्सेस खूप आहेत. कॅपिलॅरिटी आणि त्याचे ॲप्लिकेशन एक्सप्लेन करतो पटकन. बघा, हे माझं लिक्विड आहे आणि याच्यामध्ये मी कॅपिलरी ट्यूब बुडवली, तर पॉसिबिलिटी काय आहे? वॉटर असेल तर हे राईज होऊन इथं येईल असं. पण मर्क्युरी सारखं लिक्विड असेल, समजा ह्यात मर्क्युरी आहे आणि ही कॅपिलरी ट्यूब बुडवली, तर ते बिलो द असं कॅपिलरीच्या आत फॉल लेवलचं फॉल होणार आहे. लक्ष द्या. मग इथं एक तर काय होऊ शकतो? राईज. नाहीतर काय होणार? फॉल. हेच डेफिनेशनमध्ये लिहायचं आहे. राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पण केव्हा? वेन इट इज डीप इन द लिक्विड. जेव्हा कॅपिलरी ट्यूब तुम्ही त्या लिक्विडमध्ये बुडवणार तेव्हाच राईज किंवा फॉल होणार ना. आता हे तुम्हाला मी पेज नंबर देणार आहे बरं का, लक्षात घ्या. पेज नंबर मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला पण ते नोट डाऊन करून ठेवायला बरं पडेल. पेज नंबर 42. फोटो वगैरे शेअर करत नाही मी, पण फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. ओके, बरं त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत मग मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, समजा शाई सांडली आपल्याकडनं, आता जुन्या काळातला तो प्रकार होता. जर ती नीप असते ना पेनची, तुम्हाला माहितीच नसेल कदाचित, तर त्यावर ठेवली तर ती शाईला वरती खेचते. किंवा खडू तो ॲब्सॉर्ब करून घेतो इंक. दिवा लावला, दिव्याची वात असते की नाही बाळांनो, ती खालून तेल अशी वरती हे करून घेते, ॲब्सॉर्ब करून घेते. म्हणजे तेल वर जाते ना, मुळांपासून अगदी झाडाच्या प्रत्येक पानापर्यंत पाणी पोहोचतं. कॅपिलरी ॲक्शनमुळेच, लक्षात घ्या. मग हे सगळे त्याच्या ॲप्लिकेशन्स आहेत. ऑइल रायझेस इन द विक ऑफ अ लॅम्प, दिव्याची वात. क्लोथ रॅग सक्स वॉटर, हा ठीक आहे, पाणी शोषून घेतं, तुम्हाला माहिती आहे. स्पंज सारखे पदार्थ पण घेतात शोषून. वॉटर रायझेस अप इन द क्रिव्हायसेस ऑर इन द रॉक्स, खडकातल्या भेगांमधून पाणी वर येतं. सॅप अँड वॉटर रायझेस अप टू द टॉप मोस्ट लीव्स, सगळ्यात उंच, सगळ्यात जे पान असेल तिथपर्यंत पाणी पोहोचतं. आणि ब्लोटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स इंक. ओके, क्वेश्चन नंबर 2 कॅपिलॅरिटी. मला एक काम आहे तुमच्याकडं. या व्हिडिओमध्ये मी जेवढे क्वेश्चन्स कव्हर करेन ना, ते सगळे क्वेश्चन तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. मी इथं काय करतोय, पुन्हा कॅपिलरी ट्यूब ह्या लिक्विडमध्ये डीप केलेलं, लक्षात घ्या. ओके, लिक्विड लेवल राईज होणार अशी म्हणूया आपण, ठीक आहे.
आता हा जो फ्री सरफेस आहे ना तिथं मी टँजंट काढतो. ओके, मग हा टँजंट आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुणाचा, तो टँजंट आणि हा सरफेस, आणि इनसाइड द लिक्विड मी ही लाईन ड्रॉ करतोय आणि हा जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तिसरा प्रश्न काय, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कुठल्या फॅक्टर्सवरती तो डिपेंड असतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर पेज नंबर 37. काय फोटो शेअर करत नाही, परत सांगतोय, तुम्ही तुमचं पुस्तक जवळ ठेवा. डेफिनेशन कशी दिली क्लिअरली बघा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, अँगल बिटवीन, ओके, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. क्लिअर, अँगल बिटवीन हा अँगल कुणामध्ये आहे, या टँजंटमध्ये, आणि कुणामध्ये ते नीट लक्ष द्या, टँजंट अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो सॉलिड आहे त्याचा सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पण तो सरफेस बाहेर पण आहे ना, पण नाही, आपल्याला अँगल इनसाइड द लिक्विड मेजर करायचा, आणि ते पण लिहिलं पाहिजे डेफिनेशनमध्ये, मेजर्ड विद इन द लिक्विड. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणावर डिपेंड असतो, इम्प्युरिटीजवर. ओके, इम्प्युरिटी जर पूर्णपणे सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन, आता ॲक्च्युली सांगतो, हे सरफेस टेन्शनकडे जाऊ दे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघायचं ना आपल्याला. नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट, इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ते सरफेस टेन्शनचं मी चुकून सांगायला सुरुवात केली होती, आणि टेम्परेचरवर डिपेंड आहे. मग ह्या फॅक्टर्सवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 क्लिअर झाला. माझ्यावर अभ्यास करायचा आहे म्हणजे खूप प्रश्न करावे लागतील, व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन आणि सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करायचं. व्हिडिओ मी जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, राहतं माझ्याकडून, कारण हा व्हिडिओ तयार करत असताना याच्यानंतर मी अजून 5-6 व्हिडिओ तयार करणार आहे. मग चुकून आमच्याकडून राहून जातं, कुठल्या ह्याला काय डिस्क्रिप्शन द्यायचं लक्षात राहत नाही. प्रयत्न करतो मी, लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आता एक्झाम्पल 2.6चा मी फोटो विथ सोल्युशन तुमच्यासमोर प्रोव्हाइड केलं आहे. ओके, व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ अ वॉटर ड्रॉप सो दॅट द एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज 90 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एक्सेस प्रेशर म्हणजे PI मायनस P0, ते 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलं आहे. सरफेस टेन्शन दिलं आहे, आणि व्हॉट शुड बी द डायमीटर विचारलं आहे. तुम्हाला माहिती आहे ड्रॉप आहे ना तो, त्यामुळं एक्सेस प्रेशर दॅट इक्वल्स टू 2T अपॉन R. मग एक्सेस प्रेशर 80 दिलं आहे, रेडियस मी फाइंड आउट करतो, सरफेस टेन्शन त्यांनी 2 इंटू, सरफेस टेन्शन किती दिलं त्यांनी 7.27, ओके, इंटू 10⁻⁻² दिलं आहे. मग हे इकडं घ्या, अपॉन करा, सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळेल, पण ती रेडियस मिळेल, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा बघा तिथं, आणि डायमीटर मिळेल. काय अवघड आहे का, काही नाही. आता इथं लक्षात घ्या, अजून मी फोटो ठेवलाय. एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप म्हणलं की लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन, पण इथं जर बबल असतात तर त्याला 2 सरफेस असतात, तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे 2Tचं काय होणार 4T. अरे CETची पण तयारी झाली आपली, लक्षात घ्या. CETत पण असाच प्रश्न असणार आहे, ओळखता फक्त आला पाहिजे. एक्सेस प्रेशर म्हणलं की ते येणार, लक्षात घ्या. बरं, आता मी तुम्हाला नेक्स्ट जो क्वेश्चन देतोय, शांतपणे बघा. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाइन आणि टर्ब्युलंट मी सांगतो, डिस्टिंग्विश ना, माझ्यावर अभ्यास करूया आपण. पॉइंट असे तयार करा की आठवलंच पाहिजे. मग मी तुम्हाला सांगतो, पहिला पॉइंट काय की स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, ओके, आणि टर्ब्युलंटमध्ये कॉन्स्टंट नसते. म्हणजे वेलॉसिटी ॲट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट इन द स्ट्रीमलाइन फ्लो, वेअर ॲज इन टर्ब्युलंट फ्लो वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. आता अजून पुढचे पॉइंट करूया. मी सांगतो रेनॉल्ड्स नंबर. फॉर स्ट्रीमलाइन फ्लो रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000, MCQ आहे, आणि टर्ब्युलन्ससाठी ग्रेटर दॅन 2000, डिस्टिंग्विशचा पॉइंट आहे. बरं, आता मेनली डेफिनेशन, स्मूथ फ्लो असेल, स्ट्रीमलाइन फ्लो इज स्मूथ, टर्ब्युलंट हा इरेग्युलर असतो, लक्षात घ्या, स्टेडी नसतो. म्हणजे डेफिनेशनचा पॉइंट म्हणजे स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी इज कॉल्ड स्ट्रीमलाइन फ्लो, आणि इथं मात्र बियॉन्ड द क्रिटिकल वेलॉसिटी असते, म्हणून तो टर्ब्युलंट फ्लो आहे, लक्षात घ्या. मग डिस्टिंग्विश पॉइंट लक्षात आलेत का तुमच्या? म्हणजे तुम्हाला एक तर वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे. स्ट्रीमलाइन फ्लो कॅन नेवर इंटरसेक्ट, पॅरल असू शकतात, पण इकडे इंटरसेक्ट होणार ना. हा क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी वेलॉसिटी, इकडे जास्त वेलॉसिटी. आणि चौथा पॉईंट कुठला? रेनॉल्ड्स नंबर. परत जरा बघतो, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम.
कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हा जो आहे ना फॉर्म्युला मी लिहितो, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला पाठ करा रे तुम्ही. क्रिटिकल व्हेलॉसिटी रो डी अपॉन इटा. आणि जर क्रिटिकल व्हेलॉसिटी विचारलं तर हाच फॉर्म्युला आहे, फक्त तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे इकडे घ्या आणि हे इकडे घ्या. मग आता या फॉर्म्युल्यात तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्स रेनॉल्ड्स नंबर. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी रो डी असं लक्षात ठेवा. रो डी, रो म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, आणि स्मॉल डी आहे ना ती डायमीटर ऑफ द ट्यूब आहे, लक्षात घ्या, डायमीटर ऑफ द ट्यूब. मग तुम्हाला क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर हे प्रश्न करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय व्हेलॉसिटी ग्रॅडियंट, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हे प्रश्न करूया. आता क्लिअरली कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी सांगतो, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीनुसार फोर्स जो आहे ना तो एरिया आणि व्हेलॉसिटी ग्रॅडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग जर मी कॉन्स्टंट घेतो तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी घेणार ए आणि डी व्ही बाय डी एक्स, इंटूचा अपॉन केलं मग एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स हा झाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे डेफिनेशन पण झाली ना. मग कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाइंड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया आणि पर युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. त्यांनी डेफिनेशन तशीच दिली असणार आहे. दिली आहे की नाही काय सांगता येत नाही. हा, फोर्स, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट, बरोबर आहे. आणि न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके. आता मी पटपट सांगतो. स्टोक्स लॉ एक प्रश्न करायचा आहे. स्टोक्स लॉ, स्टोक्स लॉ नुसार तो जो विस्कस फोर्स आहे ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी, रेडियस आणि व्हेलॉसिटी असतो. आणि कॉन्स्टंट या केसमध्ये 6 पाय. सिंपल. आता एक्झाम्पल 2.8चा मी फोटो शेअर केलाय. स्टील बॉल विथ रेडियस, बर, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय, 6 पाय इटा आर व्ही. रेडियस दिलेली आहे न्यूमेरिकलमध्ये बघा, व्हेलॉसिटी दिलेली आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पण दिले. हे सगळ्या गोष्टी दिल्यात. विस्कस फोर्स फक्त काढायचा असेल आणि तोच विचारला आहे, सरळ सरळ व्हॅल्यू पुट करून मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बर, मग जवळजवळ मी तुम्हाला 10 ते 12 प्रश्न सांगितलेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सवरती. नेक्स्ट माझं टार्गेट असणार आहे मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्यातले टिपिकल प्रश्न मी घेणार, लक्षात घ्या, टिपिकल, जेणेकरून आपले मार्क्स तिथं फिक्स व्हायला पाहिजेत. ओके. मग आता न घाबरता 3 दिवस हे 34 मार्काचे टॉपिक, 70 मार्काचा आपला पेपर आहे, ऑलमोस्ट 50% 5 टॉपिक कव्हर करून देणार आहे मी तुम्हाला. बाकीचे तर तुम्ही कराल ना बाळांनो, बाकीचे तुम्ही कराल ना, नक्की करा. लक्षात घ्या. होमवर्क काय दिलाय मी तुम्हाला सांगितलंय की कॉमेंट बॉक्समध्ये कुठले क्वेश्चन्स घेतले ते कॉमेंट करा, ते आपल्याला फिनिश करायचे आहेत. तुम्हाला मी किती वेळ लागेल सांगायला संपवायला मी तुम्हाला सांगतो. माझं टार्गेट काय, 2000 व्ह्यूज झाले की नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करतो. ओके. म्हणजे आता व्ह्यूच्या मागे लागतो असं नाही बाळांनो, तेवढा वेळ पण लागणार आहे ना, नाहीतर मी तासाला असे व्हिडिओ अपलोड केले तुमच्याकडून व्हायला पण पाहिजे, कारण करून घेणं हे महत्त्वाचं आहे या स्टेजला. मग हा व्हिडिओ थांबवतो मी. नेक्स्ट व्हिडिओची तयारी, नेक्स्ट व्हिडिओ मिळेपर्यंत हे कंप्लीट करा. दुपारपर्यंत दुसरा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ऑल द बेस्ट.